यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे. तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा. नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणाले. ते तुम्ही वक्तव्य काढून बघा. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे. नारायण राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवांच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिलात त्याचं उत्तर द्या. खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. परवांच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा, त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली. आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका. कुणी असं आहे की मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हणालो होतो, मी आता सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्यानं घाणेरडच बोलतात, चांगलं कधी बोलत नाही, कोणाला कधी सन्मानानं कोणाचा उल्लेख करत नाहीत, कोणाचं वय बघत नाहीत, कोणाचा अधिकार बघत नाहीत, प्रत्येकाला घाणेरड्या शब्दामध्ये बोलायचं, अरेतरविषयी भाषा वापरायची नाही. अशा लोकांबद्दल तुम्ही मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय की 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का असं तुम्ही विचारताय. आज तागायत मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याचं सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली, उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन प्रेसमध्ये बोलतात. गेल्या 10 वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये 50 लोकांची सभा कोणी दिली का हे एकदा तपासून बघा. ह्या राणेंबद्दल हे राणे जे बोलतात यांना 50 माणसांची सभा कोणी दिली का? मध्यंतरी मला असं कळलं होतं की नारायणरावांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की भास्कररावांच्यावर बोलताना जरा जबाबदारीनं बोला, पण त्यांचा पोरगा परवांच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये, त्यामुळं मला त्यांच्याबद्दल हे तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. हे पुन्हा एकदा मी सांगतो. राहिला प्रश्न, परवांच्या दिवशी मी हजर नव्हतो याची फार तुम्हाला चिंता पडलेली आहे. मुख्यमंत्र्यांना पडू द्या, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय, पण तुम्हालाही फार चिंता पडलेली आहे. मी पक्षाचाच एक जबरदस्त असा मेळावा हा उरणमध्ये होता, तिथले आमचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार मनोहर भोईर यांनी तिथे